नैसर्गिक शेतीतज्ञ सुभाष पाळेकर यांच्या तंत्राने शेती केल्यास जमीन, पाणी आणि पिकांचं आरोग्य उत्तम राहत असल्याचं दिसून आलंय। ही पद्धत खर्चिक नसल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा तर होत असल्याचं सुद्धा दिसून येतंय। सुभाष पाळेकर यांच्याकडून फायद्याच्या झिरो बजेट तंत्राची माहिती जाणून घेऊया। आज 40 लाख शेतकरी झिरो बजेट शेती करतायत पूर्ण भारतामध्ये। दक्षिण भारतामध्ये यांचं प्रमाण प्रचंड आहे। दक्षिण भारतातल्या प्रत्येक गावामध्ये तुम्हाला माझ्या तंत्राने शेती झालेली दिसेल, शेतकरी मिळतील। महाराष्ट्रामध्ये कमी आहेत, कारण महाराष्ट्रामध्ये का कमी आहे मला माहित नाही, कारण महाराष्ट्रामध्ये वेळ कमी दिला गेला माझ्याकडून, किंवा महाराष्ट्रामध्ये तेवढी मागणी आली नाही असे होऊ शकेल, किंवा याचं महत्त्व इथल्या राज्यकर्त्यांना किंवा इथल्या लोकांना, शेतकऱ्यांना, संघटनांना कळलं नसेल, शक्य आहे असं काहीतरी कारण असेल त्याला। मी कुठे कमी पडलो असेल हे सुद्धा शक्य आहे। परंतु आज महाराष्ट्रातल्या काही समस्या माझ्या समोर आहे आणि त्या सोडवण्यामध्ये आमचं जे झिरो बजेट नैसर्गिक शेतीचं आंदोलन आहे ते नक्कीच सहाय्यभूत होऊ शकतं। पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला, मराठवाड्यात दुष्काळ पडला, सतत 3 वर्षापासून दुष्काळ होता। मराठवाड्यातल्या 80% डाळिंबाच्या आपल्या मोसंबीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, वाळल्यात। पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की जालना औरंगाबाद हायवेवर आमची रावसाहेब घावटेची बाग आहे, हजारो लोकांनी पाहिली, शास्त्रज्ञांनी बघितली। तिथली मोसंबीची बाग आणि डाळिंबाची बाग उत्कृष्ट होती, उभी होती आणि फळांनी लदबदलेली होती। अजिबात नुकसान झालेलं नाही। पाणी सारखंच, तिथे दुष्काळ, त्याच्या दिशेचा दुष्काळ, उलट त्याची शेती अतिशय खडकाळ आहे, तिथे सुद्धा हा परिणाम बघितला। पश्चिम महाराष्ट्रामध्ये डाळिंब बागायतदार, ऊस उत्पादक किंवा द्राक्ष उत्पादक संकटात आले दुष्काळामुळं, पण आमचे बागायतदार मात्र सुखात होते, कारण त्यांच्या द्राक्ष बागा, डाळिंब बागा आणि ऊस शेती टिकून होती कमी पाण्यात आणि दुष्काळातसुद्धा। याला कारण असं आहे की झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये तुमच्या डॅममध्ये किती पाणी आहे, तुमच्या तलावात किती, विहिरीत किती पाणी आहे हे मी पाहत नाही। आम्ही जास्त, माझा प्रयत्न असतो की हवा हा पाण्याचा महासागर आहे आणि हवेतलं पाणी आम्ही कसं उपलब्ध करावं याचा मी विचार करतो आणि ते तंत्र मी विकसित केलेलं आहे आणि ते तंत्र मी शेतकऱ्याला देतो आहे। हवेमध्ये 90% ह्युमिडिटी असते, म्हणजे आर्द्रता असते पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये 65% असते, उन्हाळ्यामध्ये 35% असते। म्हणजे 100 लिटर हवा आहे तर 90 लिटर पाणीच आहे, बाष्पाचे पाणी। आणि हवेतलं पाणी खेचून घेण्याचं काम 2 गोष्टी करतात, एक तर ह्युमस करतो, ह्युमस म्हणजे जमिनीची सुपीकता, आणि दुसरी गोष्ट आच्छादन करतं, म्हणजे काडी कचऱ्याचं आच्छादन। आणि झिरो बजेटमध्ये आम्ही याच्यावर या दोन गोष्टीवर जोर दिलेला आहे। ह्युमसची निर्मिती फक्त माझ्या तंत्रात होते झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये। रासायनिक शेतीमध्ये ह्युमसची निर्मिती होत नाही, ह्युमस नष्ट होतो। सेंद्रिय शेतीमध्ये ह्युमसची निर्मिती होत नाही, ह्युमस नष्ट होतो आणि म्हणून सुपीकता टिकत नाही। झिरो शेतीमध्ये ह्युमस निर्माण होतो, तो ह्युमस हवेतली आर्द्रता शोषून घेतो। आमचं काष्ठ आच्छादन हे मुख्य भाग आहे, जमीन आच्छादन झाकलेली असते, हे आच्छादन रात्रीला मोठ्या प्रमाणात ओलावा खेचून घेतं आणि मुळेला उपलब्ध करतो आणि म्हणून पाण्याचा प्रश्न आपण नक्कीच सोडू शकतो। ऊसाला सुद्धा फक्त 10% पाणी पाहिजे, ते तंत्र मी विकसित केलेलं आहे की तुम्ही जेवढं पाणी आज ऊसाला देता किंवा प्रत्येक पिकाला देता, फक्त 10% पाण्यात माझ्या तंत्रानं तुमचा ऊस पिकतो, डाळिंब, द्राक्ष पिकतात किंवा कोणते पीक उत्पादन घेता येतं। हे आमचे मॉडेल तुम्हाला सांगेल, तुम्ही येऊन बघा आणि याचा अभ्यास करा, तुम्हाला ते दिसेल। आणि याच्यामध्ये आता तुमचा 3 फुटाचा पट्टा आहे, जर तुम्ही 8 फुटाचा ऊसाचा पट्टा घेतला आणि त्याच्यामध्ये कडधान्य आहे, तुमचे तेलबियाचं पीक आहे, भाजीपाले आहे, फूल आहे, तुमचं बासमती धान आहे किंवा गहू आहे देशी, हे आपण घेऊ शकतो। मधल्या पट्ट्यात अतिशय उत्कृष्ट आम्ही घेऊन दाखवलेलं आहे, आमचे मॉडेल उभे आहे। म्हणजे महाराष्ट्राचा जो प्रश्न आहे पाण्याचा, ती तीव्रता आपण कमी करता येते। दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी तुम्ही पोहोचू शकले नाहीत आजपर्यंत इथले राज्यकर्ते, मग तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातला जो दुष्काळग्रस्त तालुका आहे तिथे अजिबात पाणी गेलेलं नाही सिंचनाचं। पण मी सांगतो की जर ऊस शेतीमध्ये झिरो बजेट शेती यांनी पूर्ण अंमलात आणली, कदाचित इथल्या सरकारने त्याचा विचार करून, तर 10% पाणी त्यांची ऊस शेती 100 टनापर्यंत नेऊन देण्याची गॅरंटी मी घेतो। आज आमचे बारामती तालुक्यात, पुणे जिल्ह्यातल्या मधुकर पिसाण आहे होळगावचे, 100 टनाचा ऊस उभा आहे झिरो बजेटमध्ये। दरवर्षी, मागच्या वर्षी त्यांनी 80 टन घेतला। तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्या संपूर्ण डाळिंबाच्या बागा तेल्याने उद्ध्वस्त झालेल्या आहेत। आमचे जे मॉडेल आहे डाळिंबाचे पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यात, विदर्भात, तिथे तेल्या नाही आहे। संत्रा फायटोप्थोरानी म्हणजे डिंक्यानी उद्ध्वस्त झाले आहेत, गमोसिसनी।
सगळे रासायनिक जे संत्रा बाग आहेत तिथे डिंक्या आहे. आमच्या नैसर्गिक झिरो बजेटच्या डाळिंब आपल्या संत्र्यावर डिंक्या नाही आहे, मोसंबीवर डिंक्या नाही आहे, अतिशय निकोप आहे. बासेचा खूप खर्च आहे सपोर्ट देण्याचा विदर्भामध्ये संत्र्यामध्ये. आमचे बिना बासेची आवश्यकता नाही आहे तरी नुकसान नाही आहे आणि खाली मशागत नाही आहे. म्हणजे डाळिंब, संत्रा आणि ऊस जे मुख्य पीक आहे त्याच्यावर जे काही समस्या आहे त्याचं सोल्युशन आमच्याजवळ आहे आणि आमचे मॉडेल त्याप्रमाणे उभे आहे. द्राक्षामध्ये बिना खर्चाची द्राक्ष शेती करता येते आम्ही सिद्ध केलेलं आहे. उत्कृष्ट क्वालिटीचे द्राक्ष म्हणजे कोणतेही रेसिड्यूज त्याच्यात मिळणार नाही अशा ते द्राक्ष आम्ही पिकवतो. ते मॉडेल उभे आहे. महाराष्ट्राच्या समस्या कापसाचा मुख्य प्रश्न आहे. बीटी कॉटन मी पाहिलेलं आहे. बीटी कॉटन यावर्षी 1.5 क्विंटलच्या वर जाणार नाही अशी स्थिती आहे, कारण सगळ्या करप्यानी आणि ब्लाईटनी खतम झालेल्या आहे, लाल्या पडलेल्या आहे. आमच्यावर लाल्या नाही आहे. कापसाचे बोंड अतिशय चांगले आहेत, कापूस चांगला आहे. हो, हे एक आहे की तेथे 15 क्विंटल घेत असतील तर आमचे 10 क्विंटल घेतील शेतकरी, पण त्याचा मुनाफा जास्त आहे, उत्पादन खर्च 0 आहे आणि बीटी कॉटनचा उत्पादन खर्च प्रचंड आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जे काही समस्या आहेत त्याच्यावर सोडवणूक करण्यासाठी आपल्याला नक्कीच याचा विचार करावा की 10.5% 11% वर रिकव्हरी नाही आहे ऊसामध्ये साखरेची. झिरो बजेट शेतीमध्ये आमच्या शेतकऱ्यांनी 14% नेलेली आहे. कल्पना करा की पश्चिम महाराष्ट्रातला ऊस उत्पादक किती सुखी होणार आहे. म्हणजे त्याचा उत्पादन खर्च 0 राहणार आहे. झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये उत्पादन 100 टनाचा 80 टनाचा ऊस उभा आहे, तो आपण जाऊन बघा. आणि साखरेची रिकव्हरी 14% जाणार आहे. कमी 10% पाणी पाहिजे आणि एका देशी गाईपासून ते सगळं होणार आहे. म्हणजे कल्पना करावी आपण की भविष्यामध्ये महाराष्ट्रातल्या ज्या काही समस्या आहे त्यावर नक्कीच आपण सोल्युशन काढू शकतो. आमचा वैयक्तिक स्वार्थ नाही आहे. आमचा स्वार्थ असा आहे की पाणी वाचलं पाहिजे, पर्यावरण वाचलं पाहिजे, हा मानव वाचला पाहिजे, पृथ्वी धरती माळ वाचली पाहिजे, आपले पिकं वाचली पाहिजे आणि खेड्यातला शेतकरी जो उद्ध्वस्त होत आहे तो पुन्हा उभा झाला पाहिजे. तो उभा झाला तर महाराष्ट्र उभा होईल, महाराष्ट्र उभा झाला तर आपला भारत उभा होईल आणि भारत महासत्ता बनेल. भाषणानं होणार नाही, कृतीनं होईल. धन्यवाद.